सगळ्यात आधी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. तुम्ही सगळेजण वेळ काढून माझ्या आणि प्रसादसाठी आलात आणि खरंच मनापासून आभार. एक खास अनाउन्समेंट प्रसाद आज इथे करणार आहे आणि त्या अनाउन्समेंटविषयी मला आणि प्रसादला अत्यंत आनंद आणि अत्यंत अभिमान आहे. तर आम्हाला असं वाटलं की ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवावी जेणेकरून ती लोकांना कळेल. त्यामुळे आजचं हे प्रयोजन. तर ती अनाउन्समेंट काय आहे हे सांगायला मी प्रसादला बोलवते. ये प्रसाद. नमस्कार. थँक्यू सो मच. तुम्हाला सगळ्यांना खूप तुमचे आभार. डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो. 13 मे 2022 या दिवशी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो किती चालला, त्याने किती म्हणजे तो किती यशस्वी झाला हे मी आज वेगळं सांगायची काही गरज नाही, तुम्ही ते सगळं जाणताच. पण त्या वर्षी सगळ्या पुरस्कारांसाठी चित्रपट पाठवला गेला आणि हळूहळू सर्वोत्कृष्ट अभिनयाचा एक एक पुरस्कार मला त्या वर्षी मिळाला. इतक्या पुरस्कारांची मला सवय नव्हती, कारण बरीच वर्षी मी वाट बघत होतो पुरस्कारांची, पण ती काही मिळत नव्हती. पण या चित्रपटाच्या निमित्ताने ते पुरस्कार हळूहळू एक एक पुरस्कार मला मिळायला लागला. तेव्हा मला एक गोष्ट जाणवली नाही की या पुरस्कारांची संख्या किती आहे किंवा किती प्रत्येक पुरस्कार मला मिळतोय हे तेव्हा माझ्या लक्षात आलं नाही. पण जसं वर्ष संपलं तसं माझ्या लक्षात आलं की मला त्या वर्षातले सगळेच्या सगळे पुरस्कार धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणेसाठी मिळाले आणि त्या गोष्टीचं महत्त्व आज मला प्रकर्षाने जाणवतंय. कारण इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स इंग्लंड रेकॉर्ड्स या दोन्ही रेकॉर्ड्समध्ये माझ्या या विश्वविक्रमाची नोंद झाली आहे की मी असा एकमेव मराठीतला कलाकार आहे ज्यांनी एका वर्षातले जास्तीत जास्त जवळजवळ सगळेच पुरस्कार एकाच चित्रपटासाठी एका वर्षात पटकावले आणि या 2 विश्वविक्रमाची माझ्या नावावर आज नोंद झाली. माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे आणि एका मराठी चित्रपटामुळे हा क्षण मी पाहतोय याचा मला नितांत अभिमान आहे. या क्षणी मला आमचे निर्माते मंगेश देसाई, चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे, माझी संपूर्ण टीम धर्मवीरची ज्यांच्याबरोबर मी खूप मोठा प्रवास केला, या संपूर्ण टीमचे मनपूर्वक मला आभार मानावेसे वाटतात. ज्या ज्या चॅनल्सनी, ज्या ज्या संस्थांनी मला पुरस्कार दिले त्या सगळ्यांचे मला आभार मानावेसे वाटतात आणि अर्थातच सर्व रसिक प्रेक्षकांचे खूप मनपूर्वक आभार मानावेसे वाटतात की विसरलो तो खूप बोलताना. समस्त प्रेक्षकांचे सुद्धा खूप मनपूर्वक आभार आणि अर्थातच जे माझ्या पाठीमागे आहेत त्यांचा मी अत्यंत ऋणी आहे. त्यांच्या आशीर्वादाशिवाय धर्मवीर गुरुवर्य आनंद दिघे साहेब, त्यांच्या आशीर्वादाशिवाय हे काहीच शक्य झालं नसतं. त्यांचा हात कायम माझ्या पाठीशी आहे आणि तो राहील अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि आता हे 2 विश्वविक्रम, त्याच्या ट्रॉफीज, त्याचे सर्टिफिकेट्स जे झाकून ठेवले ते मी तुमची परवानगी असेल तर मी ती रिव्हील करतो. थँक्यू. आधी आपण इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स रिव्हील करूया.
सर्टिफिकेट आणि हे मेडल असं त्याचं स्वरूप आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स 2026. चित्रपट 2022 साली रिलीज झाला, पण मधली काही वर्ष गेली आणि स्टेट अवॉर्डचा 2022चा निकाल मागच्या वर्षी लागला 2025 मध्ये. त्यामुळे ते कॅल्क्युलेशन करून ते पाठवणं या सगळ्याला हा वेळ लागला. त्यामुळे ते आपण गृहीत धरूया. आणि आता ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स इंग्लंड त्याचं सर्टिफिकेट, त्याची ट्रॉफी आणि त्याचं मेडल मी रिव्हील करतो. दिस इज ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स इंग्लंड. त्यांचं हे मेडल, हे सर्टिफिकेट आणि ही ट्रॉफी. सगळ्यांचेच मी आभार मानले, पण या सगळ्या प्रोसेसमध्ये एक व्यक्ती फार महत्त्वाची आहे, तिचे पण मी मनपूर्वक आभार मानतो. त्या माझ्या मित्राचं नाव आहे सुमित पाटील. एवढंच तुमच्याशी बोलायचं होतं, तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं. सो पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. धर्मवीर संपूर्ण टीमचे मनपूर्वक आभार, माझ्या टीमचे मनपूर्वक आभार, ब्लूची माझी टीम ज्यांनी हे सगळं मॅनेज केलं. सुमितचे मनपूर्वक आभार. अर्थातच माझी पत्नी म्हणजे मी मंजूचे पण खूप आभार, कारण या मंजूनी पण दोन्ही धर्मवीरच्या दरम्यान खूप त्रास सहन केला, कारण 60-65 दिवस मी घरी नव्हतो. घरी आलो की मी त्या सगळ्या गेटअपमुळे माझी खूप चिडचिड होती. तिने पण त्याच्यात खूप तिचा सहभाग आहे. सो या दोन्ही पुरस्कारांमध्ये तिचा पण सिंहाचा वाटा आहे असं मला मनापासून वाटतं. सो आणि साहेबांचा आशीर्वाद कायम असाच पाठीशी राहू, एवढंच मागणं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. मी सुरुवातीला म्हणलं तसंच की खूपच अभिमान आणि आनंद देणारी गोष्ट होती जेव्हा ही दोन्ही रेकॉर्ड्स देणारी टीम घरी आली ना. तर रेकॉर्ड्स देणारी टीम कशी असते आणि काय असते कोणालाच काही माहीत नसतं ना. तर मी आपले चहा पोहे साधारण एक बेत केला होता त्यांच्यासाठी की कुणीतरी मोठी लोक असतील तर खायला. तर ते इतकी छान लोक होती, इतकी मस्त टीम होती ती. बरं, ते नॉन महाराष्ट्रीयन होते, त्यांना असंही नव्हतं की प्रसादचं काही म्हणजे माहीत होतं किंवा प्रसाद फिल्म पाहिलीच, पण त्याच्या आधीचं प्रसादचं काम किंवा प्रसादने एवढी वर्ष काम केलं तरी अर्थात त्यांनी रिसर्च करताना तो अभ्यास केलाच असेल. पण ते आले ना तर तेच इतके खुश झाले होते आणि की एकदम होमली वाटलं त्यांना. पण मी त्यातच खुश झाले की ते घरी आले, त्यांना छान होमली मी फील करून दिलं आणि मजा आली. मला तो एक्सपिरियन्स खूप भारी वाटत होता. खूप असे मस्त सगळे सुटाबुटात आले होते आणि त्याचा व्हिडिओ आम्ही शूट केला आहे, तो आम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर लवकरच प्रसारित करू. स्पेशल तो पूर्ण व्हिडिओ. हां, थँक्यू. 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 Happy birthday to